अलार्मिंग स्टेज आहे आता. नंबर 3 वाल्यांनी खूप नॉलेजेबल असतात, सगळ्यांना खूप मदत करतील किंवा ज्ञान पसरवण्यात खूप हुशार असतात ही लोक. गुरुग्रह सगळ्यांना ज्ञान देतं, त्याच्यामुळे त्यांना एक वेगळा सन्मान मिळतो. म्हणजे आपण जर का बघितलं कुठल्याही प्रोफेशनमध्ये बघितलं, पण टीचर म्हणून म्हटलं किंवा गुरुजन म्हणलं की आपोआप एक आपल्यामध्ये ती एक विनम्रता येते आणि आपण त्यांचा एक रिस्पेक्ट करतो की या वर्षी त्यांना काही गोष्टी अजिबात नाही करायचे, शक्यतो नॉनव्हेज टाळावं. अच्छा. मंगल ग्रह जो आहे हे एक नकारात्मक ऊर्जेने तुमच्यावर अटॅक करायला सुरुवात करेल. आणि हनुमानजींचा जो आहे त्याच्यामध्ये तर आपण बोलतोच की त्यांच्यामध्ये सात्विक जेवण खाणं आपल्या बॉडीवर रिफ्लेक्ट करतं. जर का पार्टनरशिप करताय कुणाबरोबर, ते हे तुमच्यासाठी खूप मोठी एक चॅलेंज घेऊन येऊ शकते. मिळतील म्हणजे प्रमोशन बरोबर कुठेतरी अशी जॉब अपॉर्च्युनिटी स्वतःहून येऊ शकते. डिसिप्लिन बरोबर, एक्सरसाइज बरोबर, हनुमान चालिसाचं किंवा हनुमानजींची भक्ती जर का तुम्ही केली तर तुम्हाला हा वर्ष या लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतो की त्याचं तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. कुठल्याही ऑरेंज कलरची मिठाई म्हणा किंवा काही ॲज ह्याच्यामध्ये अर्पण केलं हनुमानजीच्या मंदिरामध्ये, तर दॅट विल बी अ गुड वे. गुरूंची साधना करा.